तर मराठा ठोक मोर्चाचं आज मुंबईमध्ये आंदोलन असणार आहे। देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानापासून शरद पवार यांच्या निवासस्थानापर्यंत हा मोर्चा काढला जाणार आहे। सकाळी 10 वाजता म्हणजे अगदी थोड्याच वेळात मराठा क्रांती ठोक मोर्चाचं मुंबईतील हे आंदोलन सुरू होईल। सागर बंगला ते सिल्वर ओक बाहेर, त्यामुळे आता बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। आणि सागर बंगल्यावरून आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्यासोबत आहेत। विनायक, आता थोड्याच वेळात मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आंदोलन सागर बंगल्यावरून सुरू होईल। बरोबर आहे सागर, आपण जर पाहिलं तर याआधी उद्धव ठाकरे यांचं मातोश्री निवासस्थान आहे, या ठिकाणी ठोक मोर्चाच्या वतीनं आंदोलन जे आहे ते करण्यात आलं होतं आणि भूमिका काय समाजाच्या आरक्षणाबाबतची ही विचारण्यात आली होती। आज सागर बंगल्यावरती हे सगळे मराठा ठोक मोर्चाचे शिष्टमंडळ केरी पाटलांचं या ठिकाणी येणार आहे आणि कुठेतरी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न जो आहे तो ते विचारणार आहेत की तुमची भूमिका काय। सागर बंगल्याच्या बाहेर आपण जर पाहिलं तर पोलिसांनी बंदोबस्त जो आहे तो लावलेला आहे। थोड्याच वेळात हे सगळे शिष्टमंडळ जे आहेत या ठिकाणी येईल आणि त्यानंतर आतमध्ये त्यांना घेतलं जातंय का हे बघावं लागणार आहे। कारण आपण जर पाहिलं तर मातोश्री बाहेर या आंदोलकांना आत न घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांनी रोष जो आहे तो व्यक्त त्या ठिकाणी केला होता। आज सुद्धा या ठिकाणी सागर बंगल्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। ठोक मोर्चाचे हे शिष्टमंडळ सगळ्याच राज्यातल्या प्रमुख नेत्यांच्या घरी जाऊन जाब जो आहे तो विचारतायत आणि कुठेतरी विनंती वजा त्यांना विचारणा केली जाते की तुमची नेमकी भूमिका काय या संपूर्ण आरक्षणाबाबतची ती तुम्ही जाहीर करा, अशी विनंती जी आहे किंवा अशी मागणी जी आहे ती ठोक मोर्चाच्या वतीनं वारंवार केली जाते। आज सुद्धा हे शिष्टमंडळ या ठिकाणी सागर बंगल्याच्या बाहेर येईल। या इथपर्यंत त्यांना पोहोचू दिलं जाते का हेही बघावं लागणार आहे, कारण बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी लावण्यात आलेला आहे। सध्या आपण जर पाहिलं तर सागर बंगल्याच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त आहे। थोड्याच वेळात हे शिष्टमंडळ या ठिकाणी येईल आणि साहजिकच आपण जर पाहिलं तर ठोक मोर्चाची जी भूमिका आहे नक्कीच विनायक, त्यामुळे या मोर्चाकडे आपलं लक्ष असणारच आहे। ज्यावेळी मोर्चेकरी या ठिकाणी दाखल होतील पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊ। धन्यवाद या माहितीसाठी।